अय्यो, प्रेमात हेही असतं. हो, तेही असतं. शुभ अश्विका. आय हाय. पार्ट आहे 76. पार्ट 75 मध्ये बघितलं होतं आपण. अश्विकाला खूप राग आलेला असतो, तर शुभ मस्त नेक्स्ट डे भेटून छान समजूत काढतो. आणि मग दोघेही मस्त आईस्क्रीम खायला खायला जातात. आणि मग त्यानंतर अश्विकाला शिंका येतात. शुभ मेडिसिन घेऊन देतो सर्दीसाठी. आता पुढे बघू. अश्विका बोलते की बाकी मुलींचे बॉयफ्रेंड बोलतात चल फिरून येऊ, आईस्क्रीम खाऊ, हे करू ते करू. अँड इथे माझा बॉयफ्रेंड आईस्क्रीम नको खाऊ आणि इतकं फोर्स केली तर खाऊ दिला. आणि आता शिंका येताच मेडिसिन पण घेऊन देत आहे. शुभ बोलतो हो, कारण मी बॉयफ्रेंड नाही, हस्बंड मटेरियल आहे. सो हा फरक लक्षात घे. आणि आता नीट घरी जा आणि मेसेज कर. अश्विका बोलते खडूस हस्बंड, चल तू पण नीट जा आणि पोचला की मेसेज कर. हम्म. सो मग दोघेही आपापल्या घरी चालले जातात आणि मग अश्विका घरी जाताच फ्रेश होऊन झोपी जाते. आणि शुभ असंच फोनमध्ये वगैरे बघत बिझी असतो. तर इव्हनिंगला अश्विका उठते आणि फोन बघते. तर शुभचा काही मेसेज कॉल नसतो. तर तसंच अर्ध्या झोपेत कॉल करते. शुभ बोलतो हां बेबी बोल. अश्विका बोलते झोपेत आहे मी, मला छान बेबीसारखं लाड करत उठव आणि फ्रेश वाटलं पाहिजे असं बोल. अय्यो, सो हार्ड. शुभ बोलतो वा, किती हुशार ना तू. घरी गेल्यानंतर मस्त झोपून घेतली एकटी एकटी आणि आता मला लाड करत उठव बोलते. मला नाही जमणार आहे. अश्विका बोलते मी झोपणार नव्हती, पण काय माहिती काय झालं. असं बेडवर पडताच डोळा लागून गेला. आणि बाय द वे, तुला माझे लाड करायला का नाही जमणार. शुभ बोलतो कारण तू मला एकटं सोडून झोपली ना, असं म्हणून लाड करायचं सुचतच नाहीये. अश्विका बोलते ठीक आहे नको करू, तू बोल मला रोमॅन्सबद्दल काही, मग सांगते तुला. अनरोमॅन्टिक हबी. हट, मला नाही बोलायचं तुझ्याशी. अरे बापले, किती तो राग ना. शुभ बोलतो अरे बापले ग, माझ्या क्युटीला असा राग पण येतो का. बाय द वे, रागात तुझं नोस थोडं वेगळं आहे आणि क्यूट असताना वेगळं. असं काय दिसतो का, लाईक त्यामागे काही सिक्रेट कारण आहे का. अश्विका बोलते पागल बाबू, वेगळं वगैरे काही नाही. फेस एक्सप्रेशन चेंज होतात तसं तो नोस पण होत असतो. हे एवढं सिम्पल पण नाही कळत का तुला. व्हेरी बॅड. हां. शुभ बोलतो माहिती आहे ग, असंच मस्करी करत होतो. अच्छा बेबी, आज ना मला ऑफिस कलिगच्या लग्नाला जायचं आहे. तुला आता वेळेवर सांगायचं कारण हेच आहे की मी आज जाणार नव्हतोच. पण सर्वांचे इतके कॉल्स येत आहेत ना की तुला काय सांगू, सो म्हटलं येतो जाऊन. अश्विका बोलते मी पण येऊ का. असं पण ऑफिस कलिगचं आहे तर नुपूर असेल, सो तिच्यापासून थोडं लांब ठेवायला तुला मी येते ना सोबत. प्लीज. ना 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 ना. शुभ बोलतो घरून तुला परमिशन मिळणार नाहीये, सो प्लीज शांत बस. रात्र होईल, लाईक इव्हनिंगला जाणार 7:30ला. अँड 12 त्रास होऊ शकतात. अश्विका बोलते ते सगळे काहीतरी खाणार पिणार अँड मला माझ्या हबीला तिथे असं थांबू द्यायचं नाहीये. सो तू सांग, तू किती वाजता येणार आहे. तू नाही आला ना वेळेवर तर मी तिकडे येऊन तुला घेऊन जाणार, काही लक्षात ठेव. हां. व्हेरी केअरिंग. शुभ बोलतो बेबी काय हे असं करतात का कोणी. थोडं ओव्हर वाटतंय, सो प्लीज असं काही नाही करायचं. मी येतो बरोबर लवकरच घरी, ओके. अश्विका बोलते ठीक आहे, रेडिओ जाताना अँड आधी मला व्हिडिओ कॉल करायचा, म्हणजे तसं नजर काढता येईल. आणि कोणत्याही मुलींना बोलायचं बघायचं नाही, आणि कोणी बोलले काही तरी आन्सर द्यायचं, ते तेवढं देऊन बाजूला व्हायचं. कळलं. हो. शुभ बोलतो यु नो वॉट, रेडी हो तू पण. आणि चल सोबत लग्नाला, म्हणजे एवढं सर्व लक्षात ठेवायची गरजच नाही मला. अश्विका बोलते याचीच तर वाट बघत होती मी, की तू मला केव्हा सोबत चल बोलतो आणि मी केव्हा रेडी होते. थँक्स हां. तू जरा लवकरच बोलला ना, सो तसं मला वेळ मिळाला रेडी व्हायला. अय्यो. सो मग अश्विका मस्त पिक सेंड करते आणि विचारते की काय घालू सांग, तर शुभ मस्त साडीचं सांगतो. आणि मग अश्विका घरून तसं वेडिंग कार्ड दाखवून परमिशन घेते, पण सोबत कोण आहे तिच्यात, सोबत जा असं बोलताच घरचे. तर अश्विका बोलते की हो मी तिच्याच सोबत जाणार आहे. ती ऑटो स्टँडजवळ येऊन कॉल करणार आहे, सो डोंट वरी. मग घरचे सगळे ठीक आहे बोलतात आणि मग अश्विका तसं रेडी होऊन शुभला मेसेज करते, तर शुभ जातो घ्यायला आणि मग दोघे जातात वेडिंगला. सो तिकडे जाताच मस्त सगळे ऑफिसचे कलिग असतात, तर शुभ सर्वांना भेटून तसं अशोकाची ओळख करून देतो की ही माझी होणारी वाईफ आहे. आणि मग स्टेजवर जाऊन न्यूली मॅरिड कपल्सला मस्त कॉंग्रॅट्स करतात. यस, व्हेरी क्यूट क्यूट कपल.
आणि मग फोटोज वगैरे क्लिक करून झाल्यानंतर कलिगसोबत बोलत असतात, तर अश्विका सोबत सोबत असते फक्त. तर काही वेळाने नुपूर येते तिथे आणि अदर कलिगला हाय हॅलो करत असते. आणि मग शुभला बघून फक्त स्माईल करते आणि शुभ पण तसंच स्माईल करतो. तर अश्विका हे बघून घेते आणि मग शुभला हळूच कानात बोलते की हसणं बंद कर तिला बघून. बरं झालं मी सोबत आहे, नाहीतर ती तुला येऊन बोललीच असती. शुभ हे ऐकून शांतच असतो आणि मग नुपूर बोलते सर्वांना की चला जेवून घेऊ. तर सर्वांसोबत शुभ पण हो हो बोलून अश्विकाला चल बोलतो. तर अश्विका बोलते की मला भूक नाही आहे. तर शुभ बोलतो की ठीक आहे तू बस इथे, मी करून घेतो जेवण. अय्यो किती खतरनाक ना. अश्विका रागात बोलते की ती बोलली म्हणून आपण जायचं नाही आत्ताच, प्लीज माझ्यासोबत उभं राहा इथेच थोडा वेळ. तर शुभ थांबतो आणि बोलतो की तू इतकी का बरं इन्सिक्युअर असते का तिला घेऊन? तिच्याशी माझं काही होणार नाही आहे, सो प्लीज रिलॅक्स राहत जा. अश्विका बोलते मी नाही आहे इन्सिक्युअर आणि चल आता मला पण भूक लागलेली आहे. अच्छा. सो मग दोघेही जातात मस्त जेवायला आणि सर्वांसोबत बसतात. तर नुपूरला ठसका बसतो. तर पाण्याची बॉटल अश्विकाच्या जवळच असते. तर अश्विका लगेच उठून पाणी देते नुपूरला. तर सोबत सगळे शॉक्ड होतात. आणि मग तसंच अश्विका आपल्या जागेवर येऊन बसते. तर नुपूर थँक्स बोलते आणि शुभ पण स्माईल करत असतो अश्विकाला बघून. सो मग सर्वांचं जेवण वगैरे झाल्यानंतर सगळे एक एक करून भेट घेतात आणि मग घरी जायला निघतात. तर अश्विका बोलते की शुभ आपण असं मस्त फिरत फिरत जाऊ चल ना प्लीज. तर शुभ ठीक आहे बोलतो आणि मग दोघेही असंच फिरत फिरत जातात घरी. रात्री 12:15ला अश्विकाला घरी सोडतो शुभ आणि मग स्वतः पण घरी जातो स्वतःच्या. ओके. तर नेक्स्ट डे इन द मॉर्निंग अश्विका रेडी होत असते ऑफिसला जायला आणि शुभ पण. आणि मग अश्विका कॉल करते आणि बोलते की आजपासून ती तुझी असिस्टंट असणार आहे ना, तर तिला सांगून ठेव जास्त बोलायचं नाही म्हणून, आणि अश्विकाचं पूर्ण लक्ष आहे म्हणून. बाप रे. शुभ यावर ठीक आहे बोलतो. तर दोघे तसंच बोलत बोलत ऑफिसला जायला निघतात आणि मग ऑफिसला पोहोचताच एकमेकांना मस्त लव यू बोलून किस्सी करून काम करायला स्टार्ट करतात. तर नुपूर इथे मस्त ऑफिसला आणि शुभच्या बाजूला आपल्या लॅपटॉपवर काम करत असते. तर नुपूरच्या आजूबाजूला एक मुलगा येत जात असतो. तर शुभ हे नोटीस करतो आणि नुपूर पण. तर तसंच नुपूर त्या मुलाला बोलते की इकडे ये तू, काय चाललंय तुझं, काही बोलायचं आहे का माझ्याशी? मगाचपासून बघत आहे असंच येणं जाणं चाललंय ना म्हणून विचारत आहे. अच्छा, काही बोलायचं असेल तर बोल, नो प्रॉब्लेम. अरे बापरे. मुलगा बोलतो असं काही नाही आहे, माझं काम होतं म्हणून आलो होतो, प्लीज असं गैरसमज करून घेऊ नको. तर नुपूर ठीक आहे बोलून काम करायला घेते आपलं आणि मग 15 मिनिटांनी परत तो मुलगा येऊन नुपूरला कॉफी विचारतो. तर नुपूरला डेंजर राग येतो आणि तसंच त्या मुलाच्या कानाखाली मारते आणि बोलते की हे तुझं काही नाही वगैरे तुझ्या जवळ ठेव आणि लांब राहा माझ्यापासून. शुभ लगेच उठतो आणि नुपूरला शांत करतो. तर नुपूरला खूप राग येऊन असतो तर शांत होत नसते. आणि मग शुभ बोलतो की नुपूरच्या फ्रेंडला की प्लीज तिला बाहेर घेऊन जा, शांत होईल ती तसं घेऊन ये. तर ती फ्रेंड बोलते की प्लीज तू पण चल आमच्यासोबत, कारण ती तुझंच ऐकते, कारण तुला खूप मानते ती. अरे बापरे. हां. सो मग शुभ ह्यावर ठीक आहे बोलतो आणि मग तिघेही बाहेर जातात तसंच बसतात. तर नुपूर बोलते की हा माझ्याबद्दल असा विचार तरी कसा करू शकला असेल. थांब, याला विचारतेच आणि देते परत 2-3 लावून. मूर्ख नालायक कुठला का. नुपूर असं बोलून जायला निघता शुभ थांब बोलतो आणि बोलतो की तू प्लीज शांत हो आणि बिलकुल काही विचारायचं बोलायचं नाही त्या फालतू मुलाशी, आणि जर काही बोलताना दिसली तर माझ्याशी बोलणं बंद. नुपूर बोलते हो नाही बोलत, चला आज जाऊ आपलं काम करू, भरपूर कामं आहेत, सो चला पटापटा. हम्म. सो मग तसंच सगळे आज जातात आणि आपापलं काम करत बसतात. तर काही वेळाने नुपूरला चक्कर येते आणि तसंच खाली पडते. तर पटकन सगळे येतात आणि मग डोळ्यावर पाणी वगैरे मारून उठवतात. तर नुपूरला खूप विकनेस आल्यामुळे तसंच सोफ्यावर बसते आणि मग सगळे विचारत असतात की हॉस्पिटल जायचं का वगैरे. तर नुपूर शांतच असते आणि मग शुभला बोलतात की तूच बोल तिच्याशी. तर शुभ सर्वांना सांगतो की ठीक आहे मी बघतो तिला, पण तुम्ही सगळे चला आपापलं काम करत बसा. नो टाइमपास या. शुभ बसतो नुपूर जवळ आणि बोलतो की काय झालंय तुला, काय चाललंय हे सर्व, इतकी वीक कशी काय झाली तू? नुपूर अगदी शुभच्या डोळ्यात डोळे घालून बघत बोलते की माझं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर, आणि काल जे वेडिंग स्पॉटवर घडलं त्याचा खूप त्रास होतोय मला, सहनच होत नाहीये इतकं सर्व आहे आणि ह्या सगळ्या ओव्हर थिंकिंगमुळे.
कालपासून जेवली पण नाहीये मी, तर आता वीकनेस आलाय मला. अय्यो ग, आता काय होईल? शुभ बोलतो, नुपूर, तू खूप चांगली फ्रेंड होती अश्विकाची, पण तुझ्या ह्याच वन साईड प्रेमामुळे अश्विका हर्ट झाली, ब्रेक झाली. लाईक तिचा विश्वासघात केला तिच्याच कुठल्या तरी फ्रेंडने. म्हणून मी तुला बोलत नाही. अश्विकाच्या जागी तू जरी असती तरी हेच वागणं असतं. सो तिला वाईट समजू नको. आणि तुला माहिती आहे ग, की आम्ही लग्नाचं बोलणं करू नये आणि घरी पण माहिती आहे दोघांच्या. मग तरी तुझं स्वतःला त्रास करून घेणारच आहेस का? हां? नुपूर प्लीज आन्सर. नुपूर बोलते, सॉरी शुभ, पण मला कधीच तुमच्या दोघांच्या मध्ये यायचं नव्हतं आणि मी तुला माझ्या फिलिंग्स कधीच सांगणार पण नव्हती. पण जेव्हा आपण टाइम स्पेंड करू लागलो, तर वाटत होतं की काहीतरी होईल. पण अशोकासाठी खूप वाईट वाटायचं. लाईक तिला त्रास व्हायचा आपण सोबत फिरत होतो तर. सो आता कळलं मला की आपलं काही होणार नाही आहे आणि त्यात तुझ्यासोबत जास्त टाइम स्पेंड करता येईल म्हणून मी ही कंपनी जॉईन केली. अँड आता याचाच त्रास होत आहे मला आणि यात पण तुझी असिस्टंट आता मीच आहे. शुभ बोलतो, तू प्लीज तुझी ओव्हर थिंकिंग बंद कर आणि छान शांत डोकं ठेव. आणि आता काम करता येणार असेल तरच कर, नाहीतर रेस्ट कर, आराम कर. जे आहे काम ते मला सांग, मी करून देतो. ओके. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. पार्ट 77 मध्ये बघू ह्यावर नुपूर काय बोलते आणि पुढे शुभ कसं समजावतो आणि एक क्यूट ट्विस्ट पण येणार आहे. आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. सो रायटर अँड एडिटर शुभ वासेकर. हां.